हालेलुया. यावेळी आपण सुरुवातीला आपण सर्वजण उठून उभं राहू आणि याची भक्ती आपण सुरुवात करू. यावेळी आपण सुरुवातीला स्तोत्रसंहिता वाचन करणार आहोत. स्तोत्रसंहिता 95. स्तोत्रसंहिता 95. आपण सर्वजण एकत्र याचं वाचन करू. याहू या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारण दुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत, पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडवली गेली. याहू या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरिबा येथल्याप्रमाणे, रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती, तरी त्यांनी माझी परीक्षा केली. 40 वर्ष त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो, हे घातलेल्या मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वागून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. परमेश्वर वाचलेले स्तोत्र आशीर्वादित करू. आणि 5 आणि 6 आणि 7 मध्ये सांगत आहे, याहू या परमेश्वर जो आपलं उत्पन्न करतात, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू. आणि ते सांगत आहे की आपला जो महान परमेश्वर आहे, आपण सर्वजण त्याच्या समोर येऊ आणि गुडघे टेकू आणि त्याची उपासना करू आणि त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण सर्वजण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आपण सर्वजण त्याच्या कुरणातील प्रजा आहोत. आणि आज आपण यासाठी एकत्र जमलेलो आहोत की आपण त्या देवाची आराधना करावी, त्या देवाचं नाव उंच करावं. यावेळी आपण आपले डोळे बंद करू आणि काही वेळ त्या देवाच्या प्रार्थनेमध्ये आपण घालवणार आहोत. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आपण सर्वजण त्या देवाने केलेल्या अद्भुत गोष्टीसाठी आपण त्या देवाचे आभार मानू, त्या देवाची स्तुती करू. कारण आपला परमेश्वर हाच एक स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहे. तोच राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असा परमेश्वर आहे. ओ थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ धन्यवाद देतो प्रभुदेवा. आम्ही सर्वजण प्रभुदेवा तुझ्या कळपातील प्रभुदेवा प्रजा आहोत. ओ प्रभुदेवा, तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस. ओ प्रभुदेवा, तू आमचा सांभाळ करतोस, तू आमची काळजी घेतोस आणि परमेश्वर आम्हाला प्रत्येक गरज पुरवतोस. या सर्व गोष्टीसाठी आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, तुझी कृपा आहे, दया आहे, म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. प्रभुदेवा, तुझी कृपा आहे, दया आहे, म्हणून आज आम्ही या मंदिरामध्ये येऊन तुझी आराधना करत आहोत. परमेश्वरा, ओ धन्यवाद देतो. येशू, तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो. प्रभुदेवा, प्रभुदेवा, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा तू पवित्र स्पर्श कर आणि प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आशीर्वादानं भरा अशी आम्ही प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा, येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे करा. आणि प्रभुदेवा, तू प्रत्येकाला प्रभुदेवा प्रार्थनेमध्ये घेऊन येशील असा आमचा विश्वास आहे. सर्व बंधन, सर्व अडकण तुटले जाऊ दे येशूच्या नावामध्ये. प्रभुदेवा, सर्व मर्ग, सर्व कंटाळा येशूच्या नावामध्ये घालवून टाक. आणि प्रभुदेवा, तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, आत्म्यानं तू आम्हा प्रत्येकाला प्रेरणा दे की प्रभुदेवा आम्ही एकत्र येऊन तुझी आराधना करावी. आम्ही एकत्र येऊन परमेश्वरा तुझं नाव उंच करावं, तुझं गौरव करावं. परमेश्वरा, आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा होणारी भक्ती आराधना आम्ही तुमच्या महानताम देत आहे. आम्हा प्रत्येकाला तुमचा पवित्र स्पर्श करा आणि आम्हा प्रत्येकाद्वारे परमेश्वरा तुझंच गौरव होते. धन्यवाद देतो. होणारी भक्ती आराधना, येणारं वचन, प्रभुदेवा, सर्व होणारे विधी आम्ही तुमच्या महानाताम देत आहे. या भक्तीमध्ये तुझं सानिध्य असू दे. प्रभुदेवा, तुझी उपस्थिती असू दे आणि तू आम्हा प्रत्येकाची भेट घे. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका विद्या. आमेन, आमेन. हालेलुया. आपण सर्वजण बसून घेऊ आणि काही वेळ आपण त्या देवाची आराधना करणार आहोत. आणि यावेळी हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो.
हे गीत गाऊ आणि ते गीत गाऊन आपण देवाची आराधना करू. नंबरचं गीत आहे. हर्ष बाटतो बहुत हर्ष बाटतो, हर्ष बाटतो बहुत हर्ष बाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. हर्ष बाटतो बहुत हर्ष बाटतो, हर्ष बाटतो बहुत हर्ष बाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो, येशू तारितो, ओ मला येशू तारितो, येशू तारितो, ओ मला येशू तारितो, यामुळेच माझा जीव बहुत आनंदतो, यामुळेच माझा जीव बहुत आनंदतो. हर्ष बाटतो बहुत हर्ष बाटतो, हर्ष बाटतो बहुत हर्ष बाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रेम दावितो, प्रेम दावितो, ओ येशू प्रेम दावितो, प्रेम दावितो, ओ येशू प्रेम दावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. हर्ष बाटतो बहुत हर्ष बाटतो, हर्ष बाटतो बहुत हर्ष बाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रिय वाटतो, प्रिय वाटतो, ओ येशू प्रिय वाटतो, प्रिय वाटतो, ओ येशू प्रिय वाटतो, माझे तन मन धन त्यास अर्पितो, माझे तन मन धन त्यास अर्पितो. हर्ष बाटतो बहुत हर्ष बाटतो, हर्ष बाटतो बहुत हर्ष बाटतो, आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रिय वाटतो, प्रिय वाटतो, ओ येशू प्रिय वाटतो, प्रिय वाटतो, ओ येशू प्रिय वाटतो, माझे तन मन धन त्यास अर्पितो, माझे तन मन धन त्यास येशू तारितो, येशू तारितो, मला येशू तारितो, येशू तारितो, मला येशू तारितो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु प्रेम दावितो, ओ येशू प्रेम दावितो, प्रेम दावितो, ओ येशू प्रेम दावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. हर्ष बाटतो बहुत हर्ष बाटतो,
की आराधना में छुटकारा सर्वांच्या परिचयाचं गीत आहे. आराधना में छुटकारा, आराधना में चंगाई, शरीर प्राण आत्मा में शांती आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभू. जेव्हा आपण पूर्ण अंतःकरणाने आराधना करतो तेव्हा देव आपल्याला छुटकारा देतो, आपल्याला चंगाई देतो, आपल्या जीवनामध्ये असणारा सर्व बंधन तो तोडून टाकतो. म्हणून आपल्याला पूर्ण अंतःकरणाने त्या देवाची आराधना करायची आहे. म्हणून यावेळी हे गीत गाऊ आणि पुन्हा एकदा त्या देवाची स्तुती करू. परमेश्वराला मागतो तेव्हा परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टी देतो. म्हणून पुन्हा एकदा म्हणू, मागोगे तो तुम्हें मिलेगा, मांगोगे तो मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे, खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीष पाओ तुम उसे कभी, खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीष पाओ तुम उसे कभी. प्रार्थना करो, प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है, हालेलुया. प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा, छुटकारा छुटकारा पाए
आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु। प्रार्थना करें, प्रार्थना करें, तो अच्छा है कितना भला है। हालेलुया, प्रार्थना करें, आराधना करें, तो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो, हालेलुया। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो। यीशु के लहू ने छुड़ाया मुझे, आत्मा को आजादी दी। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो, हालेलुया। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो। यीशु के लहू ने छुड़ाया मुझे, आत्मा को आजादी दी। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो। यीशु 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 यीशु, मैंने उसको पा लिया। यीशु यीशु यीशु, मैंने उससे पा लिया। यीशु यीशु यीशु, मैंने उससे पा लिया। मैंने यीशु को पा लिया। यीशु यीशु यीशु, मैंने उससे पा लिया। यीशु मैं उससे पा लिया। यीशु यीशु यीशु, मैं उसको पा लिया। मैंने यीशु को पा लिया। यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ। यीशु नाम की जय जय हो। यीशु नाम की जय जय हो। यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ। यीशु नाम की जय जय हो। यीशु 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 यीशु, मैंने उसको पा लिया। यीशु यीशु यीशु, मैंने उसको पा लिया। यीशु यीशु यीशु, मैंने उसको पा लिया। मैंने यीशु को पा लिया। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो, हालेलुया। महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो। यीशु के लहू ने छुड़ाया मुझे, आत्मा को आजादी दी। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो। सर्वजन आदर के योग्य, आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो, हालेलुया। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो। यीशु के लहू ने छुड़ाया मुझे, आत्मा को आजादी दी। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो। थँक यू लॉर्ड, हालेलुया हालेलुया। आणखीन एक गीत गाणार आहोत आपण. ज्यांना उभं राहू शकता त्यांनी आपण उभं राहू देवाच्या सानिध्यामध्ये आणि उभं राहून काही वेळ त्या देवाची आपण आराधना करू. हालेलुया. सर्वजण इथंच आहे, हात वरती करून मोठ्यानं हालेलुया हालेलुया. आपण
या हो या, जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा त्या जगदुद्धाराचा, माझ्या येशूचा. आपण कोणाचा करत आहोत जय जयकार? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जय जयकार करत आहोत, कारण तो प्रेमळ परमेश्वर आहे आणि तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. म्हणून हे गीत गाऊ पुन्हा एकदा आणि त्या देवाची आपण आराधना करू. जो प्रभूंचा प्रभू आहे त्या देवाची आपण आराधना करत प्रिय आहोत, कारण तो महान परमेश्वर आहे. तोच अद्भुत असा परमेश्वर आहे, ज्या परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे
या पृथ्वीवरती दिसणाऱ्या सर्व गोष्टी ज्या परमेश्वराने निर्माण केल्या, त्या देवाची, त्या महान अद्भुत अशा परमेश्वराची आपण आराधना करत आहोत. त्या ख्रिस्ताची, त्या महान परमेश्वराची, त्या बापाची आपण आराधना करत आहोत. जो बाप आपल्या लेकरांच्यावर अत्यंत प्रेम करतो, जो बाप आपल्या लेकरांच्यावरती अत्यंत माया करतो. हो, धन्यवाद देतो. येशू तुझी स्तुती करतो. येशू तुझं नाव सांगतो. आपण सर्वजण मुख उघडू आणि त्या देवाची आराधना करू. त्या देवाला धन्यवाद द्या. आपल्या जीवनामध्ये केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल त्या देवाची आपण उपकार स्तुती करू. ओ हालेलुया, 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 हालेलुया. ओ धन्यवाद येशू, तुझी स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो. कारण प्रभू देवा तू महान आहेस. ओ येशू तुझ्यासारखा कोणी नाही. ओ तू आदी आणि अंतचा परमेश्वर आहेस. तू प्रारंभ आहेस परमेश्वरा. ओ प्रभू देवा तुमचा सांभाळ करणारा उत्तम मेंढपाळ आहेस. ओ प्रभू देवा जो मेंढपाळ आपल्या मेंढरा करता स्वतःचा प्राण देतो. होय परमेश्वरा, तू आमच्यासाठी प्राण दिला. आमचं पाप तू काढून टाकलं. तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलं. तुझं मंदिर बनवलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ओ धन्यवाद देतो. येशू तुझी स्तुती करतो प्रभू देवा. थँक्यू लॉर्ड. यावेळी आपण देवाच्या सानिध्यामध्ये जात असताना प्रियानो, आपण पूर्ण अंतःकरणानं त्या देवाची आराधना करू. आपले डोळे बंद करू आणि त्या देवाला सांगू की देवा, मी तुझ्या पाठीमागे येणार आहे. आपण त्याच्यावरती विश्वास ठेवलेला असताना आपल्याला पाठीमागे फिरून जायचं नाही प्रियानो. आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतील, आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या उभा राहतील, परंतु आपल्याला त्या देवाची प्रार्थना करायचं सोडून द्यायचं नाही. म्हणून त्या देवाला सांगू की देवा, मी कधीच पाठीमागच फिरणार नाही. देवा, मी तुला कधीच सोडणार नाही. ज्या परमेश्वरानं आपल्याला अभिवचन दिलेलं आहे की मी युगाच्या समाप्ती बरोबर तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला कधीच टाकणार नाही आणि मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. इतका महान परमेश्वर आपल्या सोबत असताना आज आपण सुद्धा त्या देवाला सांगू की देवा, मी मागे फिरणार नाही. मी तुला सोडणार नाही. मी तुझ्या पाठीमागे जाणार. थँक्यू लॉर्ड. येशूच्या मागे मी चालू लागे. येशूच्या मागे मी चालू लागे. येशूच्या मागे मी चालू लागे. न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार. पुन्हा एकदा येशूच्या मागे. येशूच्या मागे मी चालू लागे. येशूच्या मागे मी चालू लागे. येशूच्या मागे मी चालू लागे. न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार. जरी कोणी माझा संग न येईल, जरी कोणी माझा संग न घेईल, जरी कोणी माझा संग न येईल, न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार. जगाला सोडून क्रूस मी घेऊन, जगाला सोडून क्रूस मी घेऊन, जगाला सोडून क्रूस मी घेऊन, न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. आज आपण सर्वांनी त्या देवाला अभिवचन देऊ की माझ्यासोबत कोणी आलं नाही तरी चालेल, माझे नातेवाईक मला सोडतील, माझ्या घरातील सर्व लोक मला सपोर्ट करणार नाही, परंतु मी तुझ्या पाठीमागे जायचं सोडणार नाही. जरी माझ्यासोबत कोणी आलं नाही तरी चालेल, परंतु मला माहित आहे की माझा परमेश्वर माझ्यासोबत चालणारा परमेश्वर आहे. मी या जगाला सोडून देणार आहे, या जगामध्ये मिसळण्याचं मी सोडणार आहे. मी त्या ख्रिस्ताचा क्रूस मी घेऊन त्या परमेश्वराच्या पाठीमागे जाणार आहे. म्हणून पुन्हा एकदा त्या देवाची आराधना करू की जरी कोणी माझं संग नाही, माझ्यासोबत कोणी नाही आलं तरी चालेल, तो तुम्ही एकटा त्या परमेश्वराच्या पाठीमागे जाणार. जरी कोणी माझा संग न येईल,
जरी कोणी माझा संग न येईल, जरी कोणी माझा संग न येईल, न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार. जगाला सोडून, जगाला सोडून क्रूस मी घेऊन, जगाला सोडून क्रूस मी घेऊन, जगाला सोडून क्रूस मी घेऊन, न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार. येशूच्या मागे, येशूच्या मागे मी चालू लागे, येशूच्या मागे मी चालू लागे, येशूच्या मागे मी चालू लागे, न फिरणार, न फिरणार, न फिरणार. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back, no turning back, no turning back, no turning back. Na firna, na firna, na firna, na firna. जरी कोणी माझं संग न येईल, जरी कोणी माझं संग न येईल, जरी कोणी माझं संग न येईल, न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार. No turning back, no turning back. Thank you Lord, hallelujah. Thank you Lord. धन्यवाद देतो परमेश्वर. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा पुन्हा एकदा आज प्रभुदेवा तू आम्हाला प्रेरणा दिली की प्रभुदेवा आमच्या जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्हाला एकटं पडल्याची भावना होईल, आमच्या सोबत कोणीच असणार नाही, परंतु परमेश्वरा त्या परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्या पाठीमागे येण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा. प्रभुदेवा त्या परिस्थितीमध्ये आम्ही फिरून पाठीमागे जाऊ नये, पाठीमागच्या जीवनामध्ये आम्ही पुन्हा वळून जाऊ नये यासाठी परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा तुझ्या पाठीमागे जात असताना प्रभुदेवा या जगाची मैत्री आम्हाला करायची नाही आहे. प्रभुदेवा या जगामध्ये आम्ही मिळून मिसळून वागू नये यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा या जगातील गोष्टींच्या पासून तू आम्हाला लांब ठेव परमेश्वरा. आणि प्रभुदेवा आम्ही तुझा क्रूस उचलून प्रभुदेवा आम्ही तुझ्या पाठीमागे चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. व प्रभुदेवा या जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक क्षणोक्षणी प्रभुदेवा तू केलेल्या प्रेमाची आम्हाला जाणीव व्हावी परमेश्वरा. तू केलेल्या अद्भुत गोष्टींची आम्हाला जाणीव व्हावी आणि प्रभुदेवा ती जाणीव न विसरून प्रभुदेवा आम्ही सतत तुझ्या पाठीमागे येण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो पुन्हा एकदा इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव होते. धन्यवाद देतो पुन्हा एकदा आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमची भेट घेतली की तुमचा वेळ आम्ही तुमच्या महानात देत आहे. येणाऱ्या वचनाद्वारे तो आमची भेट घे, वचनाद्वारे तो आमच्याशी बोल आणि आमच्या जीवनामधल्या उणीवा तू काढून टाक. धन्यवाद देतो. सर्व मान आदर गौरव तुमच्या नावाला देऊ प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून एका पित्या आमेन. हालेलुया. आपण बसून घेऊ सर्वजण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्वांनी मोठ्याने प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळी आपण काही गोष्टींसाठी प्रार्थना करणार. कोणाच्या काही प्रार्थना आहेत तर तुम्ही सांगू शकता.
नाहीतर आपण या प्रार्थना करणार आहोत. या प्रार्थना झाल्यानंतर कोणाच्या प्रार्थना असतील तर तुम्ही सांगू शकता. आपण आपल्यामध्ये अवसरे आणते, अवसरे आणते प्रार्थना करते. पहिल्यांदा ठाकरे आंटीच्यासाठी प्रार्थना करा. काल त्यांचा रिटायरचा कार्यक्रम होता, रिटायर झालेले आहेत त्यांच्या जॉबमधून. तर येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या ज्या काही ऑफिसच्या गोष्टी आहेत त्या सर्व क्लिअर व्हाव्या यासाठी तुम्ही प्रार्थना करा ठाकरे आंटी. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मुलीसाठी त्यांचा संसार सुखाचा करावा, सर्व अडचणी भांडणतंटा दूर व्हावा यासाठी प्रार्थना करा. त्याचप्रमाणे त्यांचा पुतण्या सुद्धा आहे, तो व्यसनामध्ये आहे, त्याला सुद्धा देवानं आशीर्वादित करावं, सर्व व्यसनामधून मुक्त करावं यासाठी प्रार्थना करा. त्यानंतर एक दुःखद घटना घडलेली आहे. जॉर्ज पाटोळे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. तर बुधवारी ते मरण पावले आणि देवाघरी गेलेले आहेत. तर शुक्रवारी त्यांचं अंत्यविधी होता. शुक्रवारी मी तिकडे जाऊन आलो अंत्यविधीसाठी. तर त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. सिस्टर आहेत, त्यांचा मुलगा आहे, नांदेडमध्ये राहायचे ते, मोंड्याच्या त्या भागामध्ये. तेव्हा येणाऱ्या दिवसामध्ये त्यांचा जॉब आहे, इथं जॉब करतात, नर्स आहेत त्या सिस्टर. देवानं त्यांना आधार द्यावा, सर्व गोष्टी करत असताना, काम करत असताना तेव्हा देवानं त्यांचं सांत्वन करावं यासाठी जॉर्ज पाटोळे त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. आणि त्याचप्रमाणे मनीषा पाता सिस्टर, त्यांच्या मुलासाठी प्रार्थना करा. त्यांचा वडिलांच्या ठिकाणी रेल्वेमध्ये जॉब मिळण्यासाठी प्रयत्न जे चालू आहेत त्यामध्ये देवानं सर्व गोष्टीची मदत करावी. आणि या 3 गोष्टींसाठी प्रार्थना करा. ठाकरे आंटी त्यांची रिटायरमेंट, त्यानंतर त्यांच्या पुतण्याच्या व्यसनासाठी, त्यांच्या मुलीच्या चांगल्या जीवनासाठी, जॉर्ज पाटोळे त्यांच्या कुटुंबासाठी आणि मनीषा पाता सिस्टर त्यांच्या मुलाच्या जॉबसाठी. अवसर आंटी प्रार्थना करते. जीवन आहे हे जीवन अडचणीने भरलेलं आहे. प्रभू काही ना काही अडचणी आमच्या जीवनामध्ये येत असतात. मी ठाकरेंसाठी मागते प्रभू त्या रिटायर होणाऱ्या जॉबमधून, कारण आम्ही सर्व्हिस जगामध्ये असताना पोटासाठी काही ना काही करावं लागतं. प्रभू परमेश्वरा त्या जॉब करत होत्या, आतापर्यंत त्यांचा जॉब पूर्ण झालेला आहे, रिटायर होत असताना मदत कर प्रभू. त्यांचा पैसा वगैरे जे काही आहे, फंड्स वगैरे ते सगळे त्यांना व्यवस्थित न काही त्रास होता त्यांच्यासोबत राहा. येणाऱ्या दिवसामध्ये ते त्यांच्यासोबत हो, कारण प्रभू जोपर्यंत आम्ही तरुण आहोत, आम्हाला सगळं करता येतं, तोपर्यंत आम्हाला काही वाटत नाही. पण जसे जसे दिवस वाढत राहतात, वय वाढत राहतं, तसं तसं कल्पना येते की प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी खूप कठीण आहे. हे बाबा तू पुढे तू त्यांचं सांगितलं, त्यांच्यावर आशीर्वाद दे. त्यांना मुलगी आहे, तिचा संसार प्रभू तू सांभाळ. प्रभू संसारामध्ये अनेक अडचणी आणि कष्ट येतात प्रभू, त्यातून आम्ही भांबावून जातो, कसं निघावं, काय करावं आम्हाला कळत नाही. प्रभू परमेश्वरा अशा नाजूक गोष्टी असतात की त्याच्यामध्ये आम्हाला सुचत नाही. पण प्रभू तू तुझ्याकडून आम्हाला सूचना दे, तुझ्याकडून आम्हाला बुद्धी दे, सामर्थ्य दे. आणि प्रभू त्या मुलीचं तू सहाय्य कर, तिच्या नवऱ्याला बुद्धी दे, तिला बुद्धी दे. आणि कशा प्रकारे संसार करायचा, चांगलं करायचं, व्यवस्थित जीवनामध्ये वागायचं हे त्यांना कळून त्यांच्यासोबत दिला, त्यांच्यावर आशीर्वाद दिला प्रभू. कारण हे जे संसार जोडणारा पाप तूच आहे प्रभू, हा धार्मिक विधी आहे प्रभू परमेश्वरा. तुझा आशीर्वाद असतो प्रभू परमेश्वरा, तुझं साहित्य तुझ्यावर आशीर्वाद दे. त्याचप्रमाणे प्रभू ठाकरेंचा पुतण्या त्याच्यावर आशीर्वाद दे प्रभू. या जगामध्ये व्यसनाची आवड लवकर लागते, चांगल्या गोष्टी लवकर शिकत नाही, पण वाईट गोष्टी लवकर जीवनामध्ये येतात आणि त्याच्या प्रवाहात प्रभू मुलं वाहत जातात. प्रभू परमेश्वरा तू सद्बुद्धी दे, सन्मान दे, वाईट गोष्टीपासून त्याला तू सांभाळ. हे बाबा त्याला तू शक्ती दे, सामर्थ्य दे प्रभू. वाईट व्यसनामधून बाहेर निघण्यास त्याला मदत कर, कारण एकदा व्यसन लागल्यावर ते सुटणं किंवा त्यापासून सोडवणूक करणं फार कठीण आहे प्रभू. त्याला बुद्धी दे, सामर्थ्य दे आणि शक्ती दे प्रभू, त्यातून बाहेर प्रभू. त्याच्यावर आशीर्वाद दे. सर्व लोकांनी प्रभू तुझ्याजवळ प्रार्थना करावी, वाईट गोष्टीकडे आम्ही जास्त न वळता आम्ही तुझ्याकडे राहावं, कारण वाईट गोष्टी फार लोक शरीरावर प्रभाव टाकतात प्रभू. त्या प्रभावापासून आम्हाला प्रभू त्यांचा मुलगा आहे प्रभू, तू जॉबसाठी किती दिवसाचा तयारी करत आहे किंवा प्रयत्न करत आहे प्रभू. त्याच्या प्रयत्नांना तू यश दे, त्यांच्यासोबत राहा, त्यांच्यावर आशीर्वाद दे प्रभू परमेश्वरा.
गोष्टी पाहिजे असतात, पैसे पाहिजे असतात. प्रभू तू ह्या सगळ्यापासून ही कर. प्रभू ते मुलाला तू जॉब लागू दे. आणि नाही लागला तो मुलं नाराज होतात, डिप्रेशनमध्ये जातात. प्रभू परमेश्वरा त्याला शक्ती दे, सामर्थ्य दे आणि त्याची सांभाळ. एक जॉब नाही लागला दुसऱ्यासाठी प्रयत्न करायचे, त्याला शक्ती दे, सामर्थ्य दे आणि त्याच्या आशीर्वादाचा हात ठेव. प्रभू आमच्या मंडळीवर सुद्धा आशीर्वादाचा हात ठेव. प्रभू ही मंडळी तुझी आहे, तू निवडलेली लोक आहेत. प्रभू आम्ही दर रविवारी येतो, प्रार्थना करतो, मनापासून प्रार्थना करावी, स्तुती आराधना करावी आणि तुझ्या चरणावर जावं. हे बापा सगळ्यांवर तुझा आशीर्वादाचा हात. काय मागू प्रभू, देणार बाप तूच आहेस. तुझी शक्ती, तुझी बुद्धी, तुझा आशीर्वाद आम्हाला सांगा. तुझ्या गोड आणि कल्पनामुळे ती मुक्त आहे. आपल्यामध्ये ज्येष्ठ बाळकीण आहेत, त्या प्रार्थना करतील जॉनीसाठी. त्याला देवानं आरोग्य द्यावं, त्याची मानसिक स्थिती देवानं बदलावी यासाठी. त्यानंतर बबन आहे आणि हरिभाऊ यांच्यामध्ये सुद्धा भीती आहे, दडपण आहे आणि ते सुद्धा त्रासामध्ये आहेत. तेव्हा या 3 कुटुंबासाठी प्रार्थना करा. जॉनीसाठी, बबन त्यांची पत्नी, त्याची 2 लेकरं, त्यांच्या परिवारासाठी, हरिभाऊ त्याची पत्नी आणि त्यांच्या लेकरांच्यासाठी. आणि त्याचप्रमाणे नसरतपूर गावासाठी प्रार्थना करा. त्या गावामध्ये जे काय सैतानाचं कार्य आहे ते देवानं उद्ध्वस्त करावं आणि त्या गावाचं ताण व्हावं, संजीवन यावं यासाठी प्रार्थना करा. आता आपल्यामध्ये मनीषा पात्र सिस्टर आहेत, ते प्रार्थना करतील. रणवीर कांटेच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्या आरोग्यासाठी. त्यानंतर प्रभावती सिस्टर, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, बाळाचं संरक्षण करावं आणि देवाने त्यांना आशीर्वादित करावं यासाठी. त्याचप्रमाणे माझी जी प्रार्थना विनंती आहे त्यासाठी प्रार्थना करा की जे काय घर रिपेरिंगचं काम मला करायचं आहे कोल्हापूरला, तेव्हा देवानं सर्व गोष्टीचा पुरवठा करावा यासाठी प्रार्थना करा. आणि त्याचप्रमाणे अवसरे आंटी, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना देवानं आरोग्यामध्ये ठेवावं यासाठी. आणि त्याचप्रमाणे जाधव परिवारासाठी प्रार्थना करा की त्यांच्या आईचं ऑपरेशन झालेलं आहे डोळ्याचं, तेव्हा देवानं त्यांना आशीर्वादित करावं आणि त्यांना यासाठी प्रार्थना करा. मनीषा पात्रासाठी.
हालेलुया. सर्वजण इथंच आहे मोठ्यानं. हालेलुया, हालेलुया. आपण 2 मिनिटं प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, ते स्तुती करतो. प्रभुदेवा, आजची वेळ दिली त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, तुझ्या वचनामध्ये आम्ही जात असताना प्रभुदेवा, पवित्र आत्मा तो आम्हाला सहाय्य कर. आमचे आत्मिक डोळे उघड परमेश्वर, आमचे आत्मिक अंतकरण प्रभुदेवा तू उघडे कर. आणि प्रभुदेवा, आम्ही तुझ्या वचनाचा स्वीकार करावा आणि फक्त आम्ही वचन ऐकणारे असू नये तर त्या वचनाप्रमाणे पूर्ती करणारे तो आम्हाला बनव परमेश्वर. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आज येणारं वचन तो आम्हासाठी आशीर्वादित कर अशी मी प्रार्थना करत आहे. धन्यवाद देतो. सर्व मानव आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून एका विद्या. आमेन, आमेन. हालेलुया. तर आज आपण देवाच्या वचनामधून पाहणार आहोत. तर आज विषय आहे की झोपेतून मंडळीला उठण्याची गरज आहे. हालेलुया. मंडळी ही झोपेमध्ये नसावी. कारण आपल्या सर्वांना ते दाखला माहित आहे, 10 कुमारीचा दाखला. त्या 10 मधील 5 मूर्ख होत्या आणि 5 शहाण्या होत्या. आणि आपल्याला ती गोष्ट माहित आहे, जेव्हा वर आला येशू आला तेव्हा येशूनं जे जागे होते, ज्यांच्याकडे तेल होतं, ज्यांचे दिवे पेटते होते, त्या लोकांना येशू ख्रिस्त घेऊन गेला. आणि ज्या मूर्ख स्त्रिया होत्या त्या इथंच राहिल्या. त्या तेल आणायला गेल्या आणि त्यानंतर वर निघून गेला. म्हणून अशा प्रकारची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येऊ नये यासाठी आपल्याला नेहमी जाग असण्याची गरज आहे. आपण जर झोपेत असलो किंवा आपण आपल्या मरगळीमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये जर आपण व्यस्त असलो तर परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार नाही. म्हणून आपण ऍज अ मंडळी किंवा आपण जेव्हा चर्च मंडळी, याचा अर्थ काय आहे की आपण सर्वांना मंडळी ही परमेश्वरानं घोषणा केलेली आहे. मंडळी याचा अर्थ की आपण ख्रिस्ताची वधू आहोत, ख्रिस्ताची पत्नी आहोत. आणि त्याचप्रमाणे मंडळी याचा अर्थ की मंदिरामध्ये जेव्हा आपण एकत्र येऊन त्या देवाची आराधना करतो त्या परिस्थितीला सुद्धा आपण मंडळी म्हणतो. हालेलुया. म्हणून मंडळी याचा अर्थ की आपण वैयक्तिकरित्या त्या ख्रिस्ताची मंडळी आहोत, ख्रिस्ताची वधू आहोत. आणि आपण मंडळी या जबाबदारीमध्ये असताना आपल्याला झोपेमध्ये नाही पाहिजे. हालेलुया. आपल्याला झोपेमध्ये राहायचं नाही तर आपल्याला जागे राहायचं आहे. जेव्हा आपण जाग असणार तेव्हाच परमेश्वर आपल्याला काय करणार, त्याच्यासोबत घेऊन जाणार. त्या मूर्ख स्त्रियांच्या सारखं जर आपलं जीवन असेल तर आपल्यावरती तो दुर्दैवी परिस्थिती, तो दुर्दैवी प्रसंग येईल आणि आपल्याला इथंच राहावं लागेल. म्हणून आपण सर्वांनी नेहमी जागे असण्याची गरज आहे. 4 महत्वाच्या ठिकाणामध्ये आपल्याला जागा राहायला पाहिजे. 4 महत्वाचे एरियाज आहेत, त्यामध्ये आपल्याला नेहमी जागायचं आहे. आणि जर आपण जागे असेल तरच आपल्या जीवनामध्ये, आपल्या मंडळीमध्ये संजीवन येणार. आपल्या जीवनामध्ये संजीवन येणार आणि आध्यात्मिकता आपल्या मंडळीमध्ये दिसणार. मग आपल्या ह्या मंडळीमध्ये असेल किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये असेल, जेव्हा आपण जागे असणार, जेव्हा आपण नेहमी तत्पर असणार तेव्हाच परमेश्वराचं संजीवन आपल्या जीवनामध्ये येऊ शकतं, परमेश्वराचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये येऊ शकते आणि ते परमेश्वराची आध्यात्मिकता आपल्या जीवनामध्ये येऊ शकते. सध्याची मंडळीची परिस्थिती अशी आहे की मंडळी झोपेमध्ये आहे. ज्याप्रमाणे कोरोनाची परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनामधून गेलेली आहे, आपण सर्वजण त्या परिस्थितीमधून गेलेलो आहोत. आणि त्यानंतर काही दिवसानंतर नोव्हेंबर पासून आपले चर्चेस चालू झालेले आहेत. आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना एक वेगळी मरगळ किंवा एक वेगळा आळस मंडळीमधील लोकांच्या मध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आध्यात्मिक गोष्टींच्या बद्दल आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची आवड राहिलेली नाही. प्रार्थना म्हटलं तर आपल्याला काय की आपल्याला कंटाळा येतो किंवा आपल्याला जीवावरती येते. रविवारचं चर्च म्हटलं तर आपल्याला काय येतो, कंटाळा येतो. आपण काय करतो, चर्चपेक्षा दुसऱ्या गोष्टींना आपण काय करतो, जास्त महत्व देतो. जर रविवारी आपल्याकडे जर 2 ऑप्शन असेल की चर्चला जायचं आणि जर शॉपिंगला जायचं तर आपण कोणता निवड करू, शॉपिंग. मॅक्झिमम आपण काय करू, बाहेर शॉपिंग करायला किंवा या जगामधील गोष्टी करण्यासाठी आपण काय करत असतो, जास्त आतुरता किंवा त्या गोष्टीमध्ये जास्त आवड असते. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की मंडळी या नात्यानं आपण नेहमी जागे असावं, परमेश्वरासाठी नेहमी तत्पर असावं. आणि जेव्हा आपण जागे असणार तेव्हाच ते परमेश्वराचं संजीवन, परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचा अभिषेक आणि परमेश्वराच्या आध्यात्मिक गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणार. हालेलुया. ज्याप्रमाणे येशू जेव्हा स्वर्गामध्ये जात होता आणि त्याने सांगितलं की तुम्ही थांबा, वाट पहा आणि मी तुम्हाला काय करेन, माझा पवित्र आत्मा हा कैवारी देईल. तेव्हा ते जे काही 50व्या दिवशी एकत्र जमलेले लोक होते ते झोपेमध्ये होते का, ते जागे होते. आणि जागे होऊन ते एका रूम मध्ये जमा झालेत आणि जमा झाल्यानंतर देवाच्या आत्म्याचा त्या लोकांच्या वरती
वर्षाव झाला, अग्नीच्या जिभा त्यांच्यावरती आला आणि ते वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागले. हालेलुया. ते जर शिष्य आणि इतर जे काय विश्वासणारे लोक आहेत ते जर का पाठीमाग फिरून गेले असते आणि त्यांनी जर अविश्वास ठेवला असता की आता येशू स्वर्गामध्ये गेलेला आहे, आता पुढे कसं होणार, काय होणार, त्यांना अभिवचन दिलेलं आहे, याच्यावरती जर त्यांनी अविश्वास दाखवला असता तर त्या अग्नीच्या जिभांचा, त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक त्या लोकांच्या वरती झाला नसता. म्हणून आज आपल्याला जागे असण्याची गरज आहे. जर आपण जागे असेल तेव्हाच देवाचा अभिषेक आपल्यावरती येणार. जेव्हा आपण जागे असणार तेव्हाच त्याचं संजीवन आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आणि देव आपल्याद्वारे अद्भुत कार्य करणार. हालेलुया. म्हणून आपल्याला मंडळी या नात्यानं आपल्याला जागे राहण्याची गरज आहे. त्यामध्ये 4 गोष्टींच्या मध्ये आपल्याला नेहमी जागा असायला पाहिजे. त्यामध्ये पहिली गोष्ट, त्यासाठी पहिलं वाचू वचन एफेसियाचा 5वा अध्याय आणि 14 वचन. कोणतं वाचा? एफेस 5:14. आणि ते सांगत आहे काय? पुन्हा एकदा वाचा, सर्वांनी वाचा एकत्र. 5:14. म्हणून म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावरती पडेल. इथं सांगत आहे की परमेश्वराचं वचन की निद्रिस्ता, आपण निद्रावस्थेमध्ये आहोत, आपण झोपलेल्या अवस्थेमध्ये आहोत. आणि इथं सांगत आहे की जागा हो, मेलेल्यामधून उठ आणि ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावरती पडेल. जोपर्यंत आपण निद्रावस्थेमधून जागे होणार नाही, आपण त्या जागेपणामध्ये जोपर्यंत आपण प्रवेश करणार नाही, तोपर्यंत तो ख्रिस्ताचा प्रकाश आपल्यावरती पडणार नाही. म्हणून इथं सांगत आहे की निद्रिस्तानो काय व्हा, जागे व्हा आणि मेलेल्यामधून तुम्ही काय करा, उठा. जे निद्रिस्त आहेत, जे झोपलेल्या परिस्थितीमध्ये आहेत, त्यांचा आत्मा सुद्धा काय आहे, मृतावस्थेमध्ये आहेत. अनेक लोक आज आपण जिवंत असू, परंतु आध्यात्मिकरित्या आपली अवस्था मृतावस्थेमध्ये सुद्धा असू शकते. जर आपण प्रार्थना करत नाही, जर आपण देवाचं वचन वाचत नाही, जर आपण चर्चला येत नाही किंवा वेगवेगळ्या प्रार्थनेमध्ये आपण सहभागी होत नाही, जोपर्यंत आपण झटून परमेश्वराचा शोध करत नाही, आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपलं शरीर जिवंत असतं, परंतु आपला आत्मा काय असतो, मृतावस्थेमध्ये असतो. म्हणून इथं सांगत आहे की निद्रिस्ता जागा हो, आणि त्याचप्रमाणे व मेलेल्यामधून उठ. तुझी जर मृतावस्थेमध्ये जर तू गेलेला असेल तर तू उठ, जिवंत हो, आणि जेव्हा तू जागा होशील तेव्हाच तो प्रकाश तुझ्यावरती पडेल. म्हणून जर आपल्याला तो प्रकाश पाहिजे असेल, ते संजीवन पाहिजे असेल, ते देवाच्या आध्यात्मिक गोष्टींचे आशीर्वाद जर आपल्याला पाहिजे असतील, तर आपल्याला काय करायला पाहिजे, झोपलेल्या परिस्थितीमधून आपल्याला जागे होण्याची गरज आहे. त्यानंतर पहिली गोष्ट की कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला जागा व्हायला पाहिजे, त्यामध्ये सामर्थ्यशाली प्रार्थनेसाठी आपल्याला जागा व्हायला पाहिजे. हालेलुया. ज्याप्रमाणे आपल्याला माहित होते की लॉकडाऊन जेव्हा पडला तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण काय करतो, आपण स्वतःला सुरक्षित ठेवलं होतं, आपण घरामध्ये बसलो होतं, सगळ्यांचे वर्क फ्रॉम होम चाललं होतं, काहींचे ड्युटी चालू होत्या, आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा जात होतो तेव्हा आपण किती वेळा आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालवलेला आहे. देवाने ती एक संधी परमेश्वरानं प्रत्येक विश्वासणाऱ्याला दिली होती, आणि त्या विश्वासणारा संधी दिलेली असताना आपण कितपत त्या देवाच्या सानिध्यामध्ये घालवलेलं आहे याचं परीक्षण आपल्या सर्वांना करणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि जेव्हा आपण जास्त प्रार्थनेमध्ये घालवतो तेव्हा देवाच्या सामर्थ्याचा जास्त आपल्याला अनुभव होतो. हालेलुया. हा माझा अनुभव आहे. आणि जेव्हा आपण जास्तीत जास्त वेळ त्या देवाच्या सानिध्यामध्ये घालतो तेव्हा तो देवाचा अभिषेक, देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामधून वाहतं प्रियानं. हालेलुया. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, प्रार्थना करत असताना सामर्थ्यशाली प्रार्थनेसाठी आपल्याला नेहमी जागं राहायचं आहे. हालेलुया. ज्याप्रमाणे सध्या आपण काय करत आहे, वेगवेगळ्या गोष्टींच्यासाठी आपण प्रार्थना करत आहे. आपण मंडळीच्या गरजांसाठी, आपल्या मंडळीतील वैयक्तिक लोकांच्या गरजांसाठी आपण रविवारी प्रार्थना करत आहे. मी वैयक्तिकरित्या माझ्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवत आहे. त्याचप्रमाणे काही लोक सुद्धा तुम्ही तुमच्या या प्रार्थना तुम्ही करत असाल, परंतु त्या प्रार्थनेमध्ये तत्परता किंवा त्या प्रार्थनेमध्ये कंटिन्युटी असणं गरजेचं आहे. आपण दररोज काही वेळ त्या देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन आपल्या स्वतःसाठी,
आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या पालकांच्यासाठी किंवा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व लोकांच्यासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी आपण दररोज प्रार्थनेमध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. हालेलुया. आपल्या देशासाठी, आपले जे अधिकारी लोक आहेत त्या सर्व लोकांच्यासाठी आपण प्रार्थना करण्याची गरज आहे. म्हणून आज आपण विचार करूया की मी या सर्व गोष्टींसाठी दिवसातून एकदा का होईना मी या सर्व गोष्टींसाठी प्रार्थना करत आहे का? जर प्रार्थना करत नसेल तर मी उत्तेजन देऊ इच्छितो देवाच्या वचनामधून की इथून पुढे सुरुवात करा. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वेळ स्वतःसाठी न करता इतरांसाठी जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा देव तुमचं जीवन आशीर्वादित करेल. हालेलुया. म्हणून एका ठिकाणी सांगत आहे की जसा तुम्ही प्याला भरून द्या त्याप्रमाणे तुम्हाला काय करेल? देव त्याचं प्रतिफळ देईल, त्याचा परतफेड त्याचप्रमाणे करेल. म्हणून जेव्हा आपण जगासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, इतर लोकांच्यासाठी जेव्हा आपण जास्त प्रार्थना करतो तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन आपल्या जीवनामध्ये येतं आणि देव आपल्याला सुद्धा आशीर्वादित करतो. हालेलुया. मग आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो? फक्त स्वतःपुरतं मर्यादित असतो. फक्त मी, माझं कुटुंब, माझा पती किंवा माझी पत्नी किंवा माझी लेकरं, त्याचप्रमाणे माझे आई वडील, इतक्या पुरतच आपल्या मर्यादित जीवन असतं आणि आपण आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या जवळच्या लोकांच्यासाठीच आपण प्रार्थना करत असतो. परंतु इतर लोकांच्यासाठी जेव्हा आपण प्रार्थना करतो, आपण गुडघे टेकतो, आपण उपवास करून त्या गोष्टींसाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा देव त्याचं प्रतिफळ आपल्याला नक्की देतो. म्हणून त्यासाठी एक वचन वाचू, 1 तिमोथेय याचा 2 अध्याय आणि 1 ते 4. हालेलुया. आणि इथं सांगत आहे की मी बोध करतोय की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रथबदल्या व उपकार स्तुती करावी. हालेलुया. इथं सांगत आहे की आपण कोणासाठी करावं? इथं स्वतःसाठी इथं सांगितलेलं नाही, तर इथं सांगत आहे की सर्व माणसांच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? प्रार्थना करायच्या, रथबदल्या करायचे, उपकार स्तुती करायचे. आणि पुढे सांगत आहे राजा करता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावे. त्याचप्रमाणे राजा करता, पहिली राजेशाही पद्धत होती, आता ती राजेशाही पद्धत संपुष्टात आलेली आहे आणि आता काय आहे? आता राजकारण आहे. प्रधानमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत. त्यानंतर गाव लेवलला ग्रामपंचायत आहे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत बॉडी आहे आणि अशा प्रकारची पंचायत राज समिती कार्य करत असताना सर्व ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? सर्व राजांकरता आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याकरता आपल्याला प्रार्थना करायची आहे. कशासाठी प्रार्थना करायची आहे? कारण त्याची इच्छा आहे की सर्व माणसांचे काय व्हावं? तारण व्हावं आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोचावं. सर्व लोकांचं ताण व्हावं, कोणाचाही नाश व्हावा अशी त्या आपल्या महान आणि प्रेमळ परमेश्वराची इच्छा नाही. तर सर्व लोकांचं ताण व्हावं, सर्व लोकांनी परमेश्वराला ओळखावं आणि यासाठी आपल्याला सर्व लोकांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. हालेलुया. म्हणून आज आपण सर्वांनी आजपासून निश्चय करूया की मी इथून पुढे इतर माणसांच्यासाठी, इतर लोकांच्यासाठी जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेमध्ये घालवणार. त्याचप्रमाणे मी राजासाठी, याचा अर्थ की जे माझ्या देशामध्ये नेमलेले अधिकारी आहेत त्या सर्व लोकांच्यासाठी सुद्धा मी प्रार्थना करणार आहे. हालेलुया. म्हणून प्रार्थनेसाठी आपल्याला नेहमी जागा व्हायचं आहे. आपण स्वतःपुरतं लक्ष केंद्रित करणारे लोक होतो, परंतु इथून पुढे आपल्याला इतर लोकांच्या वरती सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या आजूबाजूला ज्या घटना होत आहेत त्या सर्व घटनांच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? प्रार्थना करायची आहे. देवाच्या जवळ जाऊन त्या लोकांच्यासाठी आपल्याला रथबदली करायची आहे.
हालेलुया. म्हणून या गोष्टीसाठी आपण नेहमी प्रार्थनेमध्ये तत्पर पाहिजे आणि या प्रार्थनेमध्ये आपल्याला नेहमी जागं व्हायचं आहे. म्हणून आपण प्रार्थनेमध्ये नेहमी जागं पाहिजे. हालेलुया. कधी आपल्याला वाटेल, जेव्हा देवाचा आत्मा प्रेरणा देईल, तेव्हा आपण लगेच उठून त्या गोष्टीसाठी प्रार्थना करायला पाहिजे. ज्याप्रमाणे अनेक आपण प्रत्येक जण व्हॉट्सअप वापरत असतो, फेसबुक वापरत असतो, अनेक वेळेला आपल्याला मेसेज येतात की या गोष्टींच्यासाठी प्रार्थना करा, आरोग्यासाठी प्रार्थना करा. आपण आपल्याला विनंती येत असतात आणि आपण काय करतो की फक्त त्याचा रिप्लाय देतो, ओके मी प्रार्थना करणार, आणि नंतर काय करतो की आपण विसरून जातो. आणि जेव्हा या गोष्टी मला खटकल्या तेव्हा मी इथून पुढे काय करत आहे, थोडंसं मी स्वतः माझ्या जीवनामध्ये अनुकरण करत आहे की जर कोणी प्रार्थनेसाठी विनंती करत आहे, मी 2 मिनिटं थांबतो तिथंच आणि त्याच वेळी काय करतो, त्या गोष्टीसाठी 2 मिनिटं प्रार्थना करतो. याचा अर्थ की आपण जो ओकेचा मेसेज करत आहे किंवा मी नक्की प्रार्थना करेन असं जे आपण प्रत्युत्तर देत आहे, त्याच्याशी आपण नेहमी प्रामाणिक असतो. हालेलुया. म्हणून प्रार्थनेमध्ये नेहमी तत्पर राहायचं आहे. म्हणून इथं सांगत आहे की तुम्ही काय करा की विनंत्या, प्रार्थना, रथबदल्या, उपकार स्तुती करावी आणि त्याचप्रमाणे राजासाठी सर्व वरिष्ठांकरता प्रार्थना करावी. आणि इथं सांगत आहे की हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे. आणि परमेश्वर ह्या गोष्टी स्वीकारतो. ह्या चांगल्या गोष्टी आहेत आणि जेव्हा आपण ह्या चांगल्या गोष्टी करतो तेव्हा चांगल्या गोष्टींचं प्रतिफळ परमेश्वर नेहमी आपल्याला देत असतो. म्हणून आज आपण हा निश्चय करणार आहोत की मी इतर माणसांच्यासाठी प्रार्थना करेन, मी माझ्या मंडळीसाठी प्रार्थना करेल, मी बाळकासाठी प्रार्थना करेल, माझ्या मंडळीच्या ज्या काही गरजा आहेत, माझ्या मंडळीमधील ज्या लोकांच्या प्रार्थना विनंती आहेत, त्या सर्व गोष्टींच्यासाठी मी प्रार्थना करेल आणि त्यानुसार देव तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपण पवित्रीकरणामध्ये आपल्याला नेहमी चालायचं आहे. हालेलुया. जो पण मंदिर जर या मंदिरामध्ये आपण जेव्हा दर रविवारी येऊन इथं भक्ती आराधना करतो, या ठिकाणी जर कचरा जर कोणी टाकला किंवा आपण जर कचरा इथं पसरला असेल तर आपण इथं बसू शकू नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा स्वच्छता करावी लागेल. स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला काय तिथं बसण्याची इच्छा होणार नाही. त्याचप्रमाणे आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत आहे, जोपर्यंत मंडळीमध्ये पवित्रता असणार नाही तोपर्यंत तो देवाचा आत्मा आपल्या मंडळीमध्ये वास करणार नाही. मंडळी याचा अर्थ की आपण स्वतः आपल्या स्वतःमध्ये पवित्रता पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःमध्ये जेव्हा पवित्रता असेल तेव्हा ती पवित्रता मंडळीमध्ये येणार आहे. म्हणून दुसरी गोष्ट की पवित्रीकरणामध्ये आपल्याला नेहमी जागा राहायचं आहे. हालेलुया. ज्याप्रमाणे योसेफाचं जीवन आपल्याला माहित आहे, योसेफाच्या जीवनामध्ये त्याच्यावरती मोह आला, त्या पोटिफराच्या पत्नीनं त्याच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या परिस्थितीमध्ये योसेफ तिथून पळून गेला. हालेलुया. त्यानं पवित्रीकरणाला त्यानं मान दिला, तो पवित्र राहिला आणि त्यानं परमेश्वराशी नेहमी प्रामाणिक राहिला. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा नेहमी पवित्रीकरणामध्ये आपल्याला चालायचं आहे. किती परिस्थिती असू दे, किती वाईट परिस्थिती असू दे, तेव्हा सर्व परिस्थितीमधून जात असताना मी अपवित्र होणार नाही, मी माझे हात त्या अशुद्धतेमध्ये घालवणार नाही. म्हणून आपल्याला नेहमी त्या पवित्रीकरणामध्ये आपल्याला चालायचं आहे. दुसरं तिमोथेय याचा 2रा अध्याय आणि 19 ते 21. 2रा अध्याय 19 ते 21. आणि इथं वाचा, मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्र असतात, असे नाही तर लाकडाची व मातीची असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहीचा हलक्या कार्यासाठी होतो. पुढं, म्हणून जर कोणी त्याच्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. हालेलुया. आणि इथं सांगत आहे की जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून काय करावं, दूर राहावं. जो प्रभूचं नाव घेतो, जो प्रार्थना करतो, जो प्रभू येशूवरती विश्वास ठेवतो, देवाचं वचन वाचतो आणि ज्याच्या घरामध्ये प्रार्थना होते, याचा अर्थ की जो परमेश्वराच्या पाठीमागे लागलेला आहे
त्यानं काय करावं, सर्व प्रकारच्या अनितीपासून, सर्व प्रकारच्या पापापासून, सर्व प्रकारच्या अंधकाराच्या गोष्टीपासून त्यानं स्वतःला लांब ठेवायचं आहे. आणि तो सांगत आहे, जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार असलेले असे मानाचे पात्र होईल. आणि ते एक उदाहरण दिलेलं आहे. मोठ्या घरामध्ये काय असतात, वेगवेगळ्या प्रकारचे भांडे असतात. सोन्याचे असतात, त्यानंतर चांदीचे असतात, काही लाकडाचे असतात. सर्व प्रकारच्या वस्तू, भांडीच नाही म्हणता येणार, सर्व प्रकारच्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात. आणि सर्व वस्तूंचा काही ना काही उपयोग आपण काय करत असतो दैनंदिन जीवनामध्ये, किंवा काहीतरी कधीतरी त्या वस्तूंचा आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग करत असतो. लाकडाची वस्तू आहे, तिचा मी उपयोग करणार नाही असं म्हटलं तर तसं आपल्याला चालणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीचा, त्याचप्रमाणे आपण मंडळीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा आपण काय करत असतो, रोल आपण प्ले करत असतो. कोणी चांदीसारखा रोल प्ले करत असेल मंडळीमध्ये, कोणी सोन्यासारखा रोल तो प्ले करत असेल, कोणाचा रोल लाकडासारखा असेल. परंतु आपण सर्वजण या प्रकारची भूमिका आपल्या चर्चमध्ये सादर करत असताना आपल्या भूमिकेप्रमाणे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार असं नाही, तर परमेश्वर इथं सांगत आहे की जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. मग ते लाकडाचं असू दे, चांदीचं असू दे किंवा सोन्याचं असू दे, त्याला एक चांगली उपमा या वचनामध्ये दिलेली आहे की प्रत्येक पात्र हे मानाचं पात्र होईल. हालेलुया. सर्व मोठ्यानं म्हणे हालेलुया, मोठ्यानं हालेलुया. मी मानाचं पात्र होईल म्हणा. पुन्हा एकदा, किती सुंदर अद्भुत गोष्ट परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे. इथे सांगत आहे की आपली भूमिका कोणतीही असेल, आपल्या चर्चमध्ये सोन्यासारखी आपण भूमिका करत असेल, चांदीसारखी भूमिका असेल, लाकडासारखी आपली भूमिका असेल, परंतु जर आपण पवित्र केलेले आहोत, जर आपण शुद्धतेमध्ये चालत आहोत, जर आपण सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींना झुगारून आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जेव्हा आपण जीवन जगतो, तेव्हा इथं सांगत आहे चांगल्या कामास तयार केलेले असे आपण सर्वजण मानाचे पात्र बनणार आहे. परमेश्वराला उपयोगी असं आपण पात्र बनणार आहे प्रियानो. म्हणून आपल्याला नेहमी त्या पवित्रतेमध्ये, त्या शुद्धतेमध्ये चालायचं आहे. जेव्हा आपण पवित्र असणार, जेव्हा आपण शुद्ध असणार, तेव्हा परमेश्वर आपल्या पात्राचा उपयोग करणार, आपला उपयोग करणार आणि देवाचं गौरव आपल्या जीवनाद्वारे होणार आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण वाचू, इब्री 11:6. देवाजवळ जाणाऱ्याने अशा अविश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झोटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. आणि तिसरी गोष्ट की आपण विश्वासामध्ये नेहमी जागे राहायला पाहिजे. हालेलुया. या परिस्थितीमध्ये आपल्यावर कधी परिस्थिती येऊ शकते, ख्रिस्ती जीवन याचा अर्थ की सुखाचं जीवन असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्याला सुद्धा मनुष्य असतो, आपल्याला सुद्धा दुःखामधून जावं लागेल, अडचणीमधून जावं लागेल आणि वेगवेगळ्या समस्येमधून आपल्याला जावं लागेल. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमधून आपण जात असताना आपण नेहमी त्या परमेश्वरावरती विश्वासू असणं गरजेचं आहे. हालेलुया. काही लोक जेव्हा येशूच्या पाठीमागे काही लोक जायचे, काही लोक कशासाठी जायचं की येशूच्या पाठीमागे गेल्यानंतर 2 वेळचं जेवण मिळतं. येशू काय करतो, सर्व लोकांना अन्न पुरवठा करतो मीटिंगला गेल्यानंतर. तेव्हा काही लोक काय करायचे, ते अन्न मिळते त्यासाठी जायचे. काही लोक आजारपणातून बरं होण्यासाठी जायचे की मी गेल्यानंतर येशूने माझ्यासाठी प्रार्थना केली तर माझा आजार माझ्या जीवनामधून बरा होतो, परमेश्वर मला आशीर्वादित करतो. आणि काही ठराविक लोक होते की जे परमेश्वराचा शोध घेण्यासाठी, परमेश्वराची ओळख करण्यासाठी, त्या परमेश्वराला भेटण्यासाठी येशूच्या पाठीमागे जायचे. हालेलुया. आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की अनेक लोक काय करतात, वेगवेगळ्या मीटिंगला काय करत असतात, पळत असतात. काही वेळा सध्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की अनेक लोक काय की जिथं अद्भुत चमत्कार होत आहेत किंवा जिथं चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला फक्त बाहेरून चांगल्या चांगल्या गोष्टी दिसत आहेत, अशा गोष्टींच्या पाठीमागे लागलेले लोक, विश्वासणारे लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु वचन लोकांना आवडत नाही.
लोकांना काय आवडतं की बाहेरून चांगले दिसणार आहे. म्हणून ज्याप्रमाणे शास्त्री आणि पुरुषी लोकांच्या बद्दल परमेश्वर सांगत आहे की तुम्ही चुना लावलेल्या कबरांच्या सारखे आहात. हालेलुया. अनेक वेळेला अनेक लोक काय करतात की त्या चुना लावलेल्या कबरांच्याकडे आकर्षित होतात की त्या बाहेरून त्या चांगल्या दिसतात, बाहेरून आपल्याला आकर्षित करतात आणि त्या प्रकारे आपलं जीवन असतं. ज्या ठिकाणी चांगली आराधना होत आहे, ज्या ठिकाणी अद्भुत चिन्ह चमत्कार होत आहेत, त्या ठिकाणी अनेक वेळेला काय करतात की विश्वासणारे लोक तिथं प्रार्थनेला जाण्यासाठी काय करतात, प्रेफरन्स देत असतात. चमत्कार तिथं गेलं पाहिजे, तिथं गेल्यानंतर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल, तिथं जायला नाही पाहिजे असं नाही सांगत, परंतु त्याच्यापेक्षा महत्वाचं गोष्ट की माझ्या जीवनामध्ये जर मी आजारातून मुक्त झालं तर त्यानंतर मला आरोग्य मिळेल, परंतु आध्यात्मिक आरोग्यासाठी किंवा मला स्वर्गामध्ये जाण्यासाठी तो चमत्कार उपयोगी पडणार नाही. हालेलुया. मी जर परमेश्वरा म्हटलं की देवा तू माझ्या जीवनामध्ये चमत्कार केलेला आहेस, मी लंगडा होतो, मी आता चालत आहे, तेव्हा तू मला स्वर्गामध्ये घे. परमेश्वर आपला चमत्कार पाहून आपल्याला स्वर्गामध्ये घेणार नाही. हालेलुया. परमेश्वर आपलं अंतःकरण पाहून किंवा आपण देवासाठी काय केलेलं आहे किंवा आपण देवासाठी काय करण्याच्या तयारीमध्ये आहोत, त्या सर्व गोष्टी पाहून परमेश्वराला आनंद होणार आहे. परमेश्वराची कृपा आहे, दया आहे की परमेश्वर आपल्या आजारपणामध्ये सर्व गोष्टीमध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार करतो, देव आपल्याला आशीर्वादित करतो, परंतु हे आशीर्वाद आपण आठवत ठेवून त्याच्या पाठीमागे चालत राहावं यासाठी आहे. फक्त काही कारणासाठी आपण चर्चमध्ये यावं किंवा अद्भुत चमत्कार व्हावेत किंवा वेगवेगळ्या मीटिंगला जावं, अद्भुत कार्य व्हावं आणि देवानं आपल्याला आशीर्वादित करावं या अपेक्षेने अनेक लोक पळत असतात, परंतु त्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या त्या स्वर्गीय मंदिरामध्ये किंवा त्या स्वर्गामध्ये आपल्याला घेऊन जाणार नाहीत. हालेलुया. म्हणून आपण हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मला काय करायला पाहिजे, विश्वासामध्ये मला भक्कम होणं गरजेचं आहे. पहिल्यांदा मला वचनामध्ये भक्कम होणं गरजेचं आहे. जर मी विश्वासामध्ये भक्कम झालं तर मला तिथं जाण्याची गरज नाही. मला फक्त त्या मीटिंग मध्येच येशू भेटणार असं नाही, मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा येशू माझी भेट घेणार. म्हणून तो आंधळा, ज्याप्रमाणे शैलेश ब्रदरांनी आपल्याला सांगितलं होतं की त्या आंधळ्यानं जोराचा जेव्हा आवाज दिला, हे नासरेतकर येशू मला काय कर, बरं कर, मला पाहायचं आहे, मला हे जग पाहायचं आहे, तेव्हा तू माझा आंधळेपण माझ्या जीवनामधून काढून टाक. आणि येशू त्या सर्व लोकांच्यासाठी थांबला नाही, तो त्या मॉब मध्ये चालत असताना फक्त एका व्यक्तीसाठी येशू थांबला. हालेलुया. म्हणून जेव्हा आपण पूर्ण अंतःकरणानं त्याला आरोळी माळतो, जेव्हा आपण पूर्ण अंतःकरणानं त्या परमेश्वराला आवाज देतो, तेव्हा परमेश्वर त्या क्षणी आपला आवाज ओळखून तो आपल्यासाठी थांबतो. प्रियानो, हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे की जो राजांचा राजा आहे, जो प्रभूंचा प्रभू आहे, ज्या देवानं ही सर्व सृष्टी निर्माण केली, तो देव आपला जेव्हा आवाज ओळखतो आणि जेव्हा आपण त्याला आवाज देतो तेव्हा तो तिथंच थांबतो आणि तो आपल्याला आशीर्वादित करतो. हालेलुया. एवढा विश्वास आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. विश्वास फक्त आपण विश्वास ठेवतो म्हणून आज आपण चर्च मध्ये आलो म्हणून मी विश्वासू आहे असं होत नाही. हालेलुया. विश्वास आहे म्हणून आपण इथं आहोत, परंतु त्या विश्वासामध्ये आपल्याला वाढणं पाहिजे. प्रियानो, हालेलुया. त्या विश्वासामध्ये आपल्याला अधिकाधिक भक्कम होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण विश्वासामध्ये भक्कम होणार नाही तोपर्यंत त्या शेवटच्या काळामध्ये आपण टिकून राहणार नाही. म्हणून आपल्याला शेवटच्या काळामध्ये जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला विश्वासामध्ये भक्कम राहावं लागेल. मग आपल्याला फटके जरी पडले आणि कोणी आपल्याला सांगितलं की तू येशूचा नकार कर, तेव्हा आपण त्या यहुदासारखं पाठीमागं फिरून जाणार नाही. मग आपली फटके खाण्याची सुद्धा तयारी असेल, आपलं डोकं फुटण्याची सुद्धा आपली तयारी पाहिजे. केव्हा की आपला विश्वास भक्कम असेल, आपण वचनामध्ये भक्कम असणार, तेव्हाच या गोष्टी होणार आहेत. हालेलुया. म्हणून आपण विश्वासामध्ये भक्कम होण्यासाठी आपल्याला जागा व्हायचं आहे. हालेलुया. समस्या येतील, अडचणी येतील, परंतु आपल्याला प्रार्थना करायचं सोडून द्यायचं नाही. म्हणून ते गाणं आहे की नो टर्निंग बॅक. आपल्याला पाठीमागे जायचं नाही. येशूच्या पाठीमागे गेल्यानंतर सर्व चांगले होणार असं नाही. आपल्याला दुःख येतील, संकट येतील. जेव्हा शेवटचा काळ येईल, येणाऱ्या दिवसामध्ये शेवटच्या काळाचे चिन्ह होत आहेत आणि शेवटच्या काळामध्ये अनेक लोक आपल्याला त्रास देतील. वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे, चर्चमध्ये लोक जात आहेत, मारहाण करत आहेत, अशा प्रकारच्या घटना होत आहेत. आपल्यावरती कृपा आहे की आपल्याकडे त्या प्रकारच्या घटना होत नाहीत, परंतु आता होत नाहीत म्हणून पुढे होणार नाहीत असं आपल्याला म्हणून चालणार नाही. म्हणून आपल्याला नेहमी
विश्वासामध्ये भक्कम राहायचं आहे. जेव्हा आपण विश्वासामध्ये भक्कम राहणार तेव्हा कोणती परिस्थिती येऊ दे तेव्हा आपण येशूला सोडून पाठीमागे जाणार नाही. हालेलुया. आणि त्यानंतर चौथी गोष्ट की सुवार्तेच्या संबंधामध्ये आपल्याला जाग राहायचं आहे. रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 16 वचन वाचा, कुणाला भेटलं असेल तर. रोम 1:16. कारण मला ख्रिस्ताच्या सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेनाला तारणासाठी ती देवाची सामर्थ्य आहे. आणि इथे सांगत आहे की पौल सांगत आहे की मला सुवार्तेची लाज वाटत नाही. हालेलुया. मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण का की ती तारणासाठी देवाचे सामर्थ्य आहे. म्हणून आपल्याला चौथी गोष्ट की आपल्याला सुवार्ते संबंधी नेहमी जागृत राहण्याची गरज आहे. सुवार्ते संबंधी अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये संधी येत असतात, तेव्हा सुवार्ता कशा प्रकारे सांगितली जाते? 2 गोष्टींच्या द्वारे आपल्याला सुवार्ता सांगता येते. पहिली गोष्ट की आपल्या जीवनामधली साक्ष सांगून आपल्याला सुवार्ता सांगायची आहे. साक्ष आपल्याला सुवार्ता अशी सांगायची नाही की तुम्ही जर विश्वास ठेवला तर देव तुमच्या समस्या काय करेल? दूर करेल. आणि मी या दिवसामध्ये त्या टायटॅनिक सर्वांना माहित आहे. टायटॅनिक काय होतं? जगातील मोठं जहाज होतं, 1 नंबरचं जहाज. आणि ते जहाज जेव्हा तयार केलं तेव्हा तयार केल्यानंतर जो मालक होता त्या लोकांना विश्वास होता की हे जहाज जगामधील 1 नंबरचं जहाज आहे आणि हे कधीच बुडणार नाही. एवढा मोठा आत्मविश्वास होता. सर्व व्यवस्थित होतं, एक सिटी बसेल अशा प्रकारचं ते मोठं जहाज होतं. परंतु पहिल्या स्ट्रीक मध्ये ते जहाज काय केलं? बुडून गेलं. आणि त्या जहाजामध्ये एका व्यक्तीच्या बद्दल सांगितलं जातं की जॉन हार्पर म्हणून. तो जॉन हार्पर आहे, तो काय करायचा की जेव्हा ते जहाज बुडत होतं तो सुवार्तेच्या प्रचारासाठी एक वेगळी मीटिंग होते, देवाच्या कार्यासाठी तो त्या जहाजामधून जात होता. आणि जहाजामधून जात असताना त्याची मुलगी सोबत होती. आणि ते जहाज बुडल्यानंतर त्या जहाजामध्ये जे जॅकेट्स होते की लाईफ जॅकेट्स म्हटलं जातं की ते पुरेसे नव्हते. बोट सुद्धा, लहान बोटी सुद्धा मोठ्या जहाजावर असतात, त्या सुद्धा पुरेशा नव्हत्या. म्हणून ज्या लोकांना त्या बोटीमध्ये बोट मिळाली किंवा ज्या लोकांना ते जॅकेट मिळालं ते लोक काय केलेत? वाचलेत. परंतु त्या जिथं जहाज बुडालं ते पाणी इतकं थंड होतं कारण बर्फाळ प्रदेश होता आणि त्यामध्ये थंडी म्हणून सुद्धा काही लोक मरण पावलेत. आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना परंतु तो जॉन हार्पर हा जो व्यक्ती होता, मी या दिवसामध्ये त्याची सविस्तर गोष्ट तुम्हाला सांगेल पुढच्या वेळी. तो जॉन हार्पर जेव्हा समोर मरण दिसत आहे त्यावेळी सुद्धा तो काय करत होता? देवाचं कार्य त्या टायटॅनिक जहाजावरती करत होता. प्रत्येक व्यक्तीला त्यानं सुवार्थ सांगितले. जेव्हा ते जहाज पलटी मारत होतं आणि तेव्हा सुद्धा त्याच्या जवळ असणाऱ्या व्यक्तीला तो देवाची सुवार्थ सांगण्याचं काम करत होता. हालेलुया. तो सांगत होता की येशूला तुम्ही ओळखता का? तेव्हा काही लोक म्हणायचे की आम्ही येशूला ओळखत नाही. तेव्हा तो म्हणायचं की येशूवर विश्वास ठेवा म्हणजे तो तुमचं काय करेल? तारण करेल. आज तुम्ही मरून जाल शरीरानं, परंतु जेव्हा तुम्ही येशूवरती विश्वास ठेवाल तेव्हा तुम्ही आत्म्यानं जिवंत राहाल. आणि जेव्हा येशू येईल तेव्हा येशूच्या सोबत तुम्ही सदा सर्वकाळ राहाल. हालेलुया. मग त्या टायटॅनिक जहाजावरती सुद्धा तो जॉन हार्पर समोर मरत दिसत आहे. त्यांना लाईफ जॅकेट, त्याचा एक प्रसंग आहे की त्यांना लाईफ जॅकेट, एक माणूस होता आणि तो माणसाकडे लाईफ जॅकेट नव्हतं. त्यानं स्वतःचं जॅकेट काढलं, त्या माणसाला दिलं आणि त्या माणसाला सुवार्ता सांगितली की आज तू जर विश्वास ठेवला तर तुझं तारण होईल. हालेलुया. आणि एका त्या लाठेमध्ये तो काय केला? वाहत गेला आणि बुडून त्याचा तो मरण पावला. हालेलुया. परंतु त्याच्या जीवनामध्ये एक महत्वाची गोष्ट की त्यानं सुवार्ता सांगायचं सोडलं नाही. जहाज बुडत आहे. हालेलुया. जहाज बुडत आहे. किती विचित्र परिस्थिती आहे. अनेक लोक धावपळ करत आहेत. आपण जेव्हा तो मूवी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळते की अनेक लोक काय करत आहेत की जो वरती जाणारा भाग आहे, जो पाण्यामध्ये बुडाले नाही त्याकडे अनेक लोक पळत आहेत. अनेक लोक खाली पडत आहेत आणि जे लोक वरती धावत जाऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व लोकांना स्वतःच पडलेलं आहे. परंतु त्या परिस्थितीमध्ये त्यानं मुलीला एका बोटीमध्ये ठेवलं आणि तो त्या सर्व लोकांना काय करत आहे? सुवार्ता सांगत आहे.
आज आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना कशा प्रकारे सुवार्थ सांगत आहे? का आपण मूर्त झालेले लोक आहोत? आपल्याला या जगाशी घेणं देणं राहिलेलं आहे का? किंवा या जगाबद्दल आपण जास्त विचार करत आहोत का? म्हणून आपल्याला जर देवाचं वचन, देवाची सुवार्थ सांगायची असेल तर आपल्याला त्या लोकांच्यासाठी प्रार्थना करावी लागेल, त्या लोकांच्यासाठी सुवार्थ सांगावी लागेल. आणि सुवार्थ कशा प्रकारे? 2 प्रकारे आपल्याला सुवार्थ सांगायचे. पहिली गोष्ट की आपल्या साक्षीद्वारे. साक्ष म्हणजे आपलं जीवन कशा प्रकारे बदललं. आपली साक्ष जेव्हा इतर लोकांना सांगणार तेव्हा देव त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार. आणि दुसरी गोष्ट की येशूची सुवार्थ. हालेलुया. येशूची सुवार्थ, ज्याप्रमाणे एक माझ्याकडे कार्ड आहे, त्याला एव्हांजेलिकल कार्ड म्हणतात. त्या कार्ड बद्दल तुम्हाला माहित असेल किंवा नसेल माहित नाही, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये मी त्याच्याबद्दल तुम्हाला प्रशिक्षण देईन. आणि त्यामध्ये आपल्याला येशू बद्दल सांगायचं की येशू या जगामध्ये कशासाठी आला. येशू आजार बरे करायसाठी आला. आपण काय करतो? सुवार्थ सांगतो की तू येशूवरती विश्वास ठेव, देव तुझा आजार काय करेल? बरा करेल. आणि अनेक लोक काय करतात की आजार बरा होईल यासाठी ते येशूवरती विश्वास ठेवतात, आणि जेव्हा आजार बरा होतो तेव्हा ते जुन्या आयुष्यामध्ये काय करतात? निघून जातात. परंतु त्या लोकांना सुवार्थेचा अर्थ कळत नाही की त्यांना सुवार्थेचा अर्थ हा सांगणं गरजेचं आहे की तू जर येशूवरती विश्वास ठेवला तेव्हा तुझ्या पापाची क्षमा परमेश्वर करेल, तुला शुद्ध करेल, पवित्र करेल, आणि तू त्या महान परमेश्वराशी सहभागिता करशील, आणि तुझं काय होईल? तारण होईल, तुला सार्वकालिक जीवन मिळेल. जे मरणानंतर अनेक लोक काय करत आहेत? या सर्व गोष्टी जे अनेक लोक दान धर्म करत आहेत, कशासाठी करत आहेत? की हिंदू धर्मामध्ये एक मोक्ष कल्पना आहे. हालेलुया. मोक्ष, की मी जर हे चांगले केलं, मी जर दान धर्म केलं, मी जर जनावरांची काळजी घेतली, जनावरांना जर खायला दिलं, मी गरीब लोकांना जर खायला दिलं, मी गरीब लोकांना जर पैसे दिले, मंदिराच्या बाहेर जे भिकारी आहेत त्यांना जर मी पैसे दिले, तर काय होईल? की मला मोक्ष मिळेल. म्हणजे मी मरण पावल्यानंतर मला स्वर्ग भेटेल या अपेक्षेनं सर्व लोक करत आहेत. परंतु आपण आपल्या कर्मानं त्या सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ शकत नाही. सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये जायचं असेल तर एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे येशू आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला ते येशूच वरती, येशूच्या सुवार्थेचं आपल्याला सुद्धा काम करावं लागेल. आपली साक्ष तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा. तुमच्या कॉलेजचे लोक असतील, कॉलेजमधील मित्र मैत्रिणी असतील, त्या लोकांना तुमची साक्ष सांगा. तुमच्या नातेवाईकांना तुमची साक्ष सांगा. आजूबाजूचे लोक आहेत त्यांना तुमची साक्ष सांगा. हालेलुया. नंतर ज्याप्रमाणे आपल्याला त्या लोकांनी आपल्याकडे बोट दाखवलं नाही पाहिजे की हा माझ्या जवळ होता, परंतु यानं मला येशू बद्दल सांगितलं नाही. हा माझा मित्र होता, ही माझी मैत्रीण होती, यानं मला येशू बद्दल सांगितलं नाही. अशी त्यावेळी शेवटच्या काळामध्ये त्या लोकांनी अशा प्रकारे आपल्याकडे बोट दाखवता कामा नाही. म्हणून आपल्याला सुवार्थेमध्ये सुद्धा आपल्याला जागरायचंय. म्हणून या 4 गोष्टींमध्ये आपल्याला जागरायचं. म्हणून आणि पुढे मार्क 16:15 मध्ये सांगत आहे की जा आणि काय करा? सुवार्थेची काय करा? घोषणा करा. आपण सर्वांनी ते म्हणू. मार्क याचा 16वा अध्याय आणि 15 वचन. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आणि हे कुणासाठी सांगितलेलं आहे वचन? आपल्यासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी सांगितलेलं आहे. तुम्ही काय करा? जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची काय करा? घोषणा करा. आज आपण जात आहोत का? आपण आपल्या नातेवाईकांच्याकडे आपण जात आहोत का? आपण आपल्या मित्र मैत्रिणींच्याकडे आपण जात आहोत का? आपल्या शेजारी लोकांच्याकडे आपण जाऊन त्या लोकांना देवाच्या कार्याबद्दल आपण सांगत आहोत का? देवाच्या सुवार्तेबद्दल आपण सांगत आहोत का? याचं आपल्याला परीक्षण करायचं आहे. म्हणून 4 गोष्टींच्या मध्ये आपल्याला मंडळीला नेहमी जाग असण्याची गरज आहे. प्रार्थनेमध्ये आपल्याला नेहमी जाग राहायचं आहे. त्यानंतर पवित्रीकरणामध्ये आपल्याला नेहमी जाग राहायचं आहे. त्यानंतर विश्वासामध्ये आपल्याला जाग राहायचं आहे. आणि सुवार्तेच्या संबंधी आपल्याला जाग राहायचं आहे. हालेलुया. आणि जेव्हा या 4 एरियाज मध्ये आपण जाग राहणार तेव्हा देव अद्भुतरित्या आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आणि देव आपल्याला आशीर्वादित करणार. हालेलुया. यावेळी वाचलेलं वचन परमेश्वर आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादाचं करो. यावेळी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये जाऊ आणि वचनासाठी आपल्यामध्ये प्रभावती सिस्टर आहेत, त्या वचनासाठी प्रार्थना करतील. धन्यवाद स्वर्गीय पप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू. खरंच परमेश्वर अप्पा, सुंदर असं वाचन तू आम्हाला दिल्यास प्रभू. आम्ही प्रत्येक वेळी जाग राहणं गरजेचं आहे प्रभू. आम्ही सुवार्थ
सुवार्थेसाठी तत्पर राहणं गरजेचं आहे परमेश्वर बाप्पा, आणि आम्ही तुझ्यामध्ये वाढण्याची आज आम्हाला गरज आहे प्रभू येशू. आम्हाला मदत केल्यास वचनाद्वारे सांगितलंस त्यामुळे तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू. खरंच तुझं वचन म्हणजे आम्हासाठी परमेश्वर बाप्पा तू ठेवलेला अनमोल खजाना आहे परमेश्वर बाप्पा. त्यातल्या प्रत्येक गोष्ट तू आज आम्हाला उलगडून सांगत आहेस त्यामुळे तुझे आभार आणि उपकार मानतो प्रभू. परमेश्वर बाप्पा जे काही वचन वाचले परमेश्वर बाप्पा, जे काही आम्ही ऐकले परमेश्वर बाप्पा, त्यानुसार चालणार तो आम्हाला बनव परमेश्वर बाप्पा. ते अनुकरण करणार तो आम्हाला बनव प्रभू, आणि केवळ तुझा गौरव तुझी महिमा करणारे बनव परमेश्वर बाप्पा. आणि प्रभू परमेश्वर बाप्पा, आमच्या जीवनातून तुझं नाव उंच व्हावं आणि तुझा सुवार्थेची प्रसार आम्ही करणार व्हावं यास तू आम्हाला मदत कर प्रभू. धन्यवाद. सर्व सन्मान गौरव तुला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात आमेन. हालेलुया. आपण दान आणि दशंश आपण देणार आहोत परमेश्वराच्या सेवेसाठी. तर आपण एक गीत गाणार आहोत, जब से प्यारा यीशु आया मेरा जीवन बदल गया. जब से प्यारा यीशु आया हे गीत गाऊ, आणि ते गीत गाऊन आपण आपलं दान आणि दशंश देऊ आणि आशिष दान दशंश गोळा करू. जब से प्यारा यीशु आया मेरा जीवन बदल गया. जब से मैंने उसे पाया मेरा जीवन बदल गया. जब से प्यारा यीशु आया मेरा जीवन बदल गया. जब से मैंने उसे पाया मेरा जीवन बदल गया. मुझे कहाँ मुसीबतों में सहारा देकर, मुझे कहाँ मुसीबतों में सहारा देकर, मेरे पापों का बोझ लेकर अपने ऊपर, मेरे पापों का बोझ लेकर अपने ऊपर, क्रूस पर तूने अपना बहाया, क्रूस पर तूने अपना बहाया, मेरा जीवन बदल गया. जब से प्यारा यीशु आया मेरा जीवन बदल गया. जब से मैंने उसे पाया मेरा जीवन बदल गया. रात काली बीत गई है हुआ सवेरा, सुबह का तारा देखो चमका यीशु मेरा. रात काली बीत गई है हुआ सवेरा, सुबह का तारा देखो चमका यीशु मेरा. इसलिए मैंने ये गीत गाया, इसलिए मैंने ये गीत गाया, मेरा जीवन बदल गया. जब से प्यारा यीशु आया मेरा जीवन बदल गया. जब से मैंने उसे पाया मेरा जीवन बदल गया. जब से प्यारा यीशु आया मेरा जीवन बदल गया. जब से मैंने उसे पाया मेरा जीवन बदल गया. आपण दान दशंसाठी प्रार्थना करू. आशिष आहे, आशिष पुढे येईल आणि दान आणि दशंसाठी प्रार्थना करेल. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर, तुझी स्तुती हो परमेश्वर. आज तू आम्हाला एकत्र केलेस म्हणून धन्यवाद परमेश्वर. आमचं जे प्रवास आहे परमेश्वर इथपर्यंत तू आम्हाला एकत्र आणलेस म्हणून धन्यवाद परमेश्वर. तुझी स्तुती हो परमेश्वर. सगळ्यांना सांभाळत आहेस म्हणून धन्यवाद परमेश्वर. सगळ्यांना तू आरोग्य देतेस म्हणून धन्यवाद परमेश्वर. हे जे दान जे ऑफरिंग दिले आहेत परमेश्वर, ज्यांनी दिले परमेश्वर त्यांना तू दसपट दे परमेश्वर. आणि ज्याने देऊ शकले नाही परमेश्वर ते त्यांना सुद्धा दे परमेश्वर. धन्यवाद परमेश्वर. तुझी स्तुती हो. इथून पुढचे तुझी हाती सोपवतो परमेश्वर. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. आपण सर्वजण उठून उभं राहू, शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाऊ. आपण सर्वजण डोळे बंद करू देवाच्या सानिध्यामध्ये. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस.
ज्याप्रमाणे आज देवाचं वचन आहे की मंडळीनं जाग राहण्याची गरज आहे प्रियानं. मंडळी याचा अर्थ की आपण सर्वजण लोक आहोत, जे लोक परमेश्वरावरती विश्वास ठेवतात, जे लोक प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे. अशा सर्व लोकांच्या बद्दल परमेश्वराचं वचन सांगत आहे. आपल्या सर्वांना जाग राहण्याची गरज आहे प्रियानं. आपल्याला प्रार्थनेमध्ये जाग राहण्याची गरज आहे. आपल्याला पवित्रीकरणामध्ये जाग राहण्याची गरज आहे. आपल्याला त्या परमेश्वराच्या वरती विश्वासामध्ये आपल्याला जाग राहायचं. फक्त नॉर्मल आपल्याला विश्वास ठेवून आपल्याला चालणार नाही. आपल्याला विश्वासामध्ये भक्कम व्हायचं आहे. आपल्याला सुवार्थ संबंधी आपल्याला जाग राहायचं आहे प्रियानो. या 4 एरियाज मध्ये आपण सर्वांनी आपल्या वैयक्तिक जीवनासाठी आपण प्रार्थना करू की परमेश्वरा तू मला आशीर्वादित कर. परमेश्वरा या 4 गोष्टींच्या मध्ये मी नेहमी जागा असावं, मी नेहमी तत्पर असावं, यासाठी तू मला शिकव परमेश्वरा. धन्यवाद देतो. हालेलुया हालेलुया. प्रभुदेवाचा दिवस इला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभुदेवा वचनाद्वारे तुमची भेट घेतली त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. प्रभुदेवा आम्ही नेहमी जागा असावं परमेश्वरा. नेहमी प्रभुदेवा नेहमी तत्पर असावा असा तो आम्हाला बनव परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही सुवार्थेच्या संबंधी, विश्वासाच्या संबंधी परमेश्वरा प्रभुदेवा त्याचप्रमाणे परमेश्वरा तुझ्यावरती प्रभुदेवा तुझ्या सामर्थ्यशाली प्रार्थनेमध्ये परमेश्वरा, तुझ्या पवित्रीकरणामध्ये परमेश्वरा आम्ही नेहमी जागा असावं, तत्पर असावं आणि प्रभुदेवा त्या वचनानुसार आम्ही जीवन जगणारे तो आम्हाला बनव परमेश्वरा. प्रभुदेवा सर्व आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या उणिवा तू काढून टाक आणि तो आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. प्रभुदेवा आम्ही प्रार्थना करत आहे प्रभुदेवा इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू अद्भुत कार्य कर. प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. प्रत्येक व्यक्तीला तू जागे बनव परमेश्वरा. प्रभुदेवा प्रत्येकामध्ये तो जिवंतपणा येऊ दे अशी मी प्रार्थना करत आहे. सर्व मर्ग, सर्व प्रकारचा कंटाळा नासर येशूच्या नामामध्ये निघून जाऊ दे. ओ प्रभुदेवा तुझा ताजेतवाना पण आमच्या जीवनामध्ये घाल परमेश्वरा. प्रभुदेवा ज्यालेलं नाही त्या प्रत्येकाला सुद्धा आम्ही तुमच्या महान आताप देत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वरा प्रभुदेवा ते जागे पण येऊ दे अशी मी प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा ऑनलाईन इथनं जे लोक पाहत असतील किंवा पाहतील त्या प्रत्येकाला सुद्धा तुम्ही आशीर्वादित करा प्रभुदेवा. प्रभुदेवा आम्हाला तू जागे कर परमेश्वरा. प्रभुदेवा जेव्हा प्रभुदेवा तुझ्या सोबत शिष्य आले आणि शिष्य झोपी गेले आणि तू त्यांना सांगितले की तुम्ही झोपी का गेलेले आहात. प्रभुदेवा त्या शिष्यांच्या सारखी आमची परिस्थिती होऊ नये परमेश्वरा. तर आम्ही नेहमी तत्पर असावं, नेहमी प्रभुदेवा मंडी या नात्याने आम्ही जागे असावं परमेश्वरा. यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो. असं वचन आशीर्वादित केले, भक्ती आराधना आशीर्वादित केले त्याबद्दल आभार मानतो. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आशीर्वादित करा आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव होते परमेश्वरा. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका विद्या. आमेन आमेन. आपण प्रभूची प्रार्थना करू. यांच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर समज दे आणि जसे आमच्या ऋणात सोड सोडले आहे तसंच आमच्या ऋण आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शता नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या सोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन आमेन. हालेलुया. आपण एकमेकांना भेटू आणि त्यानंतर आपण घरी जाऊ. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.